संतांचा मेळा म्हणजे विश्वगुरु श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची निघालेली आषाढी वारी आणि याच वारीच्या निमित्ताने वारी मार्गात येत असलेले अनेक गावं, त्या गावातनं नाथांचं दर्शन घेण्यासाठी, नाथांच्या वारीचं स्वागत करण्यासाठी तरुणाई जी ती मोठ्या संख्येने सहभागी होते. मी आता कोरेगावच्या वेशीवरती आहे. या ठिकाणी खरं तर जल्लोष केला जातोय. नाथांची वारी पालखी या ठिकाणी येणार आहे, त्यामुळे या परिसरामध्ये एक वेगळं वातावरण, जे भक्तिमय वातावरण या ठिकाणी दिसून येतोय. तरुण वर्ग आपल्या सोबत या ठिकाणी सहभागी झालेला आहे. काय सांगाल, खरं तर वारी येते आणि वारीचं स्वागत कशा पद्धतीने करणार? वारी आमच्याकडे परंपरेनुसार दरवर्षी वारी येत असते. त्यामुळे आम्ही स्वागतासाठी बँड वाजा लावून फुलं वगैरे, फुलाची आपलं रांगोळी वगैरे काढून आम्ही चांगल्या प्रकारे स्वागत करतो आणि ह्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. आपण देखील या ठिकाणी सहभागी झालात. पालखी येते, एक वेगळा आनंद दिसून येतोय. महिला मोठ्या प्रमाणात आहेत. काय नेमकं याचा तुम्हाला किती आनंद वाटतो? आनंद शब्दात वर्णन करू शकत नाही की हा सोहळा पाहण्यासाठी ऍक्च्युली मी पुण्यावरून आलो आहोत आणि आमचे नातलग आहे, त्यांच्या माध्यमातून हा सोहळ्याचा अनुभव घ्यायला मिळतोय. हे ईश्वराचे आभार. थँक्यू व्हेरी मच. बाबा माऊली, वारी कधीपासून बघताय, कधीपासून वारी करताय? वारी कमीत कमी जवळजवळ 200 वर्षापूर्वीपासूनची वारी चालू आहे. काय ज्यावेळेस कोकडे घराण्यातली एक महान स्त्री काय त्यांची कधीच न चुकणारी वारी होती. पण पंढरपूरला जात असताना त्यांचा जो देवाचा जो काय म्हणतात ते वारा घालण्याचा हे असतं ते चांदीचा होता, तो सापडल्यानंतर त्यांनी मुख्य दिंडी चालकांनी विचारले, हा यंदा कोणाला सापडला का? त्यावेळेस त्यांनी मी मान्य केलं की ही यंदा मला सापडत, पण माझी एकच इच्छा आहे की माझ्या घरी कोकणाच्या घराच्या घरी त्या पादुका, निवृत्तीनाथाच्या पादुका आमच्या घरी, त्यांचा पादुकाचा अभिषेक व्हावा. काय तो बस ही परंपरा चालू होती. पण सध्या आता काय झाले, कमी वेळेमध्ये ही पायी दिंडी सोहळा त्यांच्या प्रतिष्ठानावर चालू ठेवलेला आहे. काय खरं तर वारीला वेगवेगळ्या परंपरा आहेत. ज्या गावातनं वारी जाते त्या गावातला एक वेगळा इतिहास असतो. पावसाने दडी मारलेले शेतकरी चिंतेत आहेत. पांडुरंगांना काय सांगाल का? पांडुरंगांना एकच मागणं आहे की पाऊस येऊन द्यावे. शेतकऱ्याचं एकच मागणं असतं पांडुरंगाला की पाऊस यावा, भरपूर प्रमाणात पाऊस यावा, वारी पोहोचपर्यंत पाऊस यावा. खरं तर तरुणांचाही मोठा सहभाग आहे, ज्येष्ठांचा सहभाग आहे. एक वेगळी परंपरा वारीला लाभलेली आहे. अनेक अनुभव जे ते ज्येष्ठांच्या, वयोवृद्ध यांच्याकडनं दिले जात आहेत. अनेक दाखले देखील वारीचे दिले जात आहेत. पूर्वीच्या काळी वारीचं स्वरूप काय होतं आणि आता वारीचं बदललेलं स्वरूप हे तरुणाई सुद्धा या ठिकाणी पाहते. त्याच्यामुळे या वारीत लहानांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सगळे या वारीमध्ये सहभागी होता आणि निवृत्तीनाथ महाराजांचं जल्लोषात स्वागत गावागावात केलं जातं. कॅमेरामन तुषार डेपलेसह खुशाल पाटील, अहिल्यानगर, कोरेगाव.